नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर उद्या आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हटल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की आपल्याला जो ओसायला जाण्यासाठीचा शुभ मुहूर्त आहे तो कोणता आहे, तर कोणत्या वेळेत आपल्याला ओसायसाठी जायचं आहे, तर आणि विडे कसे घ्यायचे आहेत आणि विडे कधी घ्यायचे आहेत. तर बऱ्याच ठिकाणी विडे हे संक्रांतीच्या दिवशी घेतले जातात, कारण किंक्राती दिवशी विडे घेण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी नसते. तर काही ठिकाणी किंक्राती दिवशीसुद्धा घेतात. आता प्रत्येक भागानुसार पद्धती वेगवेगळ्या असतात, त्यामुळं तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. पण संक्रांती दिवशीसुद्धा विडे तुम्ही घेतले तरी चालतात. ज्यावेळी तुम्ही ओसायला जाता मंदिरात एखाद्या, तर तिथून आल्यानंतर तुम्ही हे विडे घेतले लगेच तरी चालतात. कारण ह्या वेळेला प्रत्येक वेळी कसं आपल्याला दिवसभर वेळ शुभ असेल तर आपण पूर्ण दिवस म्हणजे आपला हा कार्यक्रम चालतोच. ओसायला जायचं असतं, त्यात अगोदर छानसं तयार व्हायचं असतं. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधीचं काम म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा असतो. तर हे सगळं झाल्यानंतर मग आवरायचं असतं, चुडं वगैरे घालायचं असतं आणि नंतर मग तयार होऊन जायचं असतं. तर ह्यासाठी दिवस आपला पुरत नाही. आणि त्यात ह्या वेळेचं टायमिंग आहे ते म्हणजे 3:08 आहे आणि सूर्यास्तापर्यंत आपण ओसण्यासाठी जाऊ शकतो मंदिरात. आता आपल्या जवळपास कोणतं मंदिर असेल, कोण विठ्ठलाच्या मंदिरात जातं, कोण रामाच्या मंदिरात जातं, किंवा आपल्या गावात जे मंदिर आहेत तिथं म्हणजे तिथं पण गेले जातात. तर 3 ते तुम्ही 6पर्यंत 6:30पर्यंत म्हणजे सूर्यास्तापर्यंत जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत ओसायचा कार्यक्रम तुम्ही करू शकता. आणि तिथून आल्यानंतर तुम्ही विडे घेऊ शकता. आता विडे घेण्यासाठी संक्रांतीचा हा दिवस आहे तो पूर्ण तसा शुभच आहे. तर ओसून आल्यानंतर तुम्ही जे हे विडे आहेत ते घेऊ शकता आणि विडे घेतले जातात. विडे घेताना आता बघा, कोणाचा 5चा विडा असतो, कोणाचा 25चा विडा असतो. आता हा 5चा विडा असेल ना, म्हणजे प्रत्येक एक खारीक, एक खोबऱ्याचा तुकडा, हळकुंड, सुपारी, लवंग आणि वेलची असं यामध्ये साहित्य घेतलेलं आहे. तर विड्याची 2 पानं ठेवायची आहेत, त्यावरती असा विडा आपल्याला मांडायचा आहे. एक एक प्रत्येक गोष्ट टाकायची. आता त्यामध्ये हळकुंड येतं, सुपारी येते, खोबरं, खारीक, लवंग, वेलची, बदाम असेल तर ते घेऊ शकता, किंवा कोणत्याही 5 वस्तू झाल्या तरी चालतात. आणि 25चा विडा असेल तर मग तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला 5-5 ह्या पद्धतीनेच घ्यावे लागतात. जसं की सुपाऱ्या 5, हळकुंड 5, खारीक 5, वेलची 5, लवंग 5 अशा पद्धतीने हे घेतलं जातं. तर आता तुम्ही जर पूर्वीपासून असाच विडा घेत असेल 5चाच म्हणजे एक सिंगल वस्तू, तर तुम्ही तो विडा तुम्हाला वाढवायची इच्छा असेल 25चा करू शकता. पण जर तुम्ही 25चा घेत असाल तर परत तुम्हाला कायम 25चाच घ्यायचा असतो, म्हणजे वाढत्या क्रमाने. म्हणजेच आपण एकदा का मोठा विडा घेतला असेल, उचलला असेल, तर तो आपल्याला नंतर कमी करायचा नसतो. जसा आहे तसाच आपल्याला घ्यायचा असतो, किंवा त्यात तुम्ही वाढवू शकता, मात्र कमी करायचं नाही. तर आता बघा, ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतील तर त्यांची पहिलीच संक्रांत असेल तर त्यांना मात्र हे सुगड आहेत ह्याची घेण्याची किंवा पूजा करण्याची गरज नसते. हे पहिला सण असतो तो माहेरीच असतो. आई सुगड पूजत असते, खण पूजत असते. तर आईनं मांडलेले जे विडे असतात त्यातलाच एक विडा आपल्याला घ्यायचा असतो पहिल्या संक्रांतीला, आणि दुसऱ्या संक्रांतीला तो विडा आपल्याला आईला परत करायचा असतो. साडी वगैरे देऊन तो विडा परत केला जातो. आणि आपण पुढच्या संक्रांतीपासूनच ज्या मुली आहेत म्हणजे दुसऱ्या संक्रांतीपासून तुम्ही स्वतःचं विडं मांडू शकता, खण पूजू शकता. आणि पहिल्या संक्रांतीला मात्र माहेरीच संक्रांत असते, त्यामुळे सासरहून तिळगुळ वगैरे दिलं जातं, खोबरं दिलं जातं, तर तेच वाटलं जातं ताटामध्ये. फक्त तेवढंच घ्यायचं असतं आणि त्यांनी दुसऱ्यांकडून ओसून घेतलं तरी चालतं, म्हणजे घेतात ओसून, मात्र त्यांनी दुसऱ्याला ओसायचं नसतं. इतर महिलांकडून त्या मुलींनी ओसून घ्यायचं असतं आणि तिळगुळ द्यायचे असतात. तर एवढंच करायचं असतं. आणि दुसऱ्या संक्रांतीपासून मात्र मग तुम्ही हे सगळं करू शकता. विडं वगैरे मांडायचं, सुगड पूजा करायची, हे सगळं करायचं असतं. तर अशा पद्धतीने आता ज्या नवीन मुली असतील, आता सांगायला घरामधले असतात, पण ज्या बाहेर वगैरे असतील ज्यांना माहिती नसेल तर मग त्यांना प्रश्न पडतो की मग संक्रांत कशी करायची.
आणि संक्रांतीचं बघा आता शुभमुहूर्त आपल्याला 3 ते 6:30 म्हणजे अंधार पडेपर्यंत 6 सव्वा 6पर्यंत अंधार पडतोच. तर तिथंपर्यंत आपल्याला ओसायसाठीचा शुभमुहूर्त आहे. आणि विडं तुम्ही ओसून आल्यानंतर विडं घेऊ शकतात. आता काही ठिकाणी किंक्रातीला घेत नाहीत विडं, संक्रांती दिवशीच विडं घेतलं जातात. कारण किंक्रातीचा दिवस हा अशुभ मानला जातो, त्यामुळं त्या दिवशी विडं घेत नाहीत. त्यामुळं तुम्ही उद्या विडं घेतलं संक्रांती दिवशी तरी चालतं, किंवा बऱ्याच ठिकाणी उद्याच विडं घेतात. आता तुमच्या भागानुसार थोडीफार यामध्ये बदल होत असेल पद्धतीमध्ये, तरी पण तुम्ही उद्या विडं घेतलं तरी चालतात. आणि बघा हा संक्रांतीनंतर आपला म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम नंतर महिनाभर चालत असतो. म्हणजे तुम्ही उद्या फक्त विडं घेतलं, तुमच्या जवळपासच्या ज्या महिला आहेत जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या बोलवलं, त्यांना वाण दिला तरी ठीक आहे. म्हणजे जेवढं तुम्हाला जमतंय त्या दिवशी, म्हणजे संक्रांती दिवशी काहीतरी दान करण्याला खूप महत्त्व असतं. तिळगुळ द्यायचं असतं सोबत, आणि काही तुम्हाला तिळानं भरलेलं भांडं, म्हणजे तुम्हाला जे काही शक्य आहे तुमच्या इच्छेनं तुमच्या परिस्थितीनुसार ते तुम्ही दान देऊ शकता. असं नाही की हेच द्यावं तेच द्यावं. आपल्या परिस्थितीनुसार आपल्या इच्छेनुसार तुम्हाला जे जमल ते तुम्ही दान देऊ शकता. म्हणजे थोड्या 5 महिलांना जरी दिलं ना तरी चालतं. तर ते तुम्ही वाण देऊ शकता. वाणामध्ये आता तुमच्या इच्छेनं कोणत्या गोष्टी द्यायच्यात त्या तुमची इच्छा राहते. आणि मग परत तुम्हाला हळदी कुंकू आता परत करत राहतात बघा महिला बऱ्याच, जे की अगदी रथसप्तमीपर्यंत तरी हळदी कुंकू चालूच असतं. तर तुम्हाला मग जसं शक्य आहे तसं तुम्ही एक दिवस ठेवतात की हळदी कुंकवासाठी, म्हणजे सगळ्या महिला बोलवतात. ते नंतर तुम्ही कधी पण करू शकता. एकदा की संक्रांत झाली, आपण विडं घेतलं की नंतर मग सुतक आलं वगैरे काय आलं तरीसुद्धा मग पिरियड्स वगैरे असतील तरीसुद्धा चालून जातं. कारण आपलं संक्रांतीची एकच दिवस असतो तो झाल्यानंतर. आणि हळदी कुंकवासाठी मग आपल्याला रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता. तर अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.